दीदी, हां बोल ना. तुला प्रश्न विचारू का मी? हां विचारता बरं. मित्रांनो, माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता मला कळवणला जायचं आहे, तर माझ्यासोबत शेखर पण येतो आहे आणि त्यांचं पण तेल आणायचं आहे आणि माझं थोडं काम आहे, तुम्हाला ते दाखवतो. आणि तेल पण आणायचं आहे. तर हा बघा, शेखर येतो आहे माझ्यासोबत, वेगळा येडाचा करतो. आणि आता मयूर तुम्हाला दाखवलाच होता. येता भाऊ, आता जाऊ कळवणला. तर मित्रांनो, आता मी कळवणतून आलो आहे, काम झालं आहे. आता पप्पांनी त्यांचं काम चालू आहे आणि आता मला शाळेत पण जायची आहे. शाळेची तयारी केली, आता शाळेत जातो. आता पप्पांचं हे काम चालू आहे, लगाम बनवायचं. पहिले ते असं लगाम बनतोय, साचा बनतोय. अशा प्रकारे साचे बनतात मित्रांनो. हे बघा, असे त्याला हे लावा लागतात असे. मग त्याच्यानंतर असे फासे वगैरे लावून असं तयार होते. हे पितळाचं तयार आहे. अशा प्रकारे तयार होतात लगाम. अशा प्रकारे काम चालू आहे आणि आता मी शाळेत पण जातो. तर मित्रांनो, 5 वाजता मी शाळेतून आलो आणि तिकडून आलो आणि मम्मी त्यांना आणायला गेलो. तिकडून मम्मी पप्पांना इकडं आणलं आणि लाईट गेली तर आताच लाईट आली आणि मोबाईल सगळे स्विच ऑफ झाले होते. माझी मम्मीने मोबाईल सगळं चार्जिंग उतरवून टाकलं होतं. आणि आता मम्मी ते जेवण करत आहेत आणि दिदी मागे बसली. शेकोटी गेली आहे दीदीने. आता आपण तिच्या जवळ जाऊ आणि तिला 1-2 प्रश्न विचार. दीदी, हां बोल ना. तुला प्रश्न विचारू का मी? हां विचारता बरं. उत्तर देशील का तू? हो. तर ते प्रश्न आयराणीमध्ये आहे बरं का. हां विचार. कोडे विचारायचं आहे का? हो. विचार. कट्टाभर गहू त्यांना एकच खडा, ओळख बरं काय असेल? काय असं? चंद्र आणि चांदणे. बरोबर. तुला कोणी सांगितलं? मला ऑलरेडी माहिती. कोणी सांगितलं? खरं खरं सांग. अगोदर शाळेतच माहित होतं मला हे. शाळेत खूप विचारायचे ना आपल्याला. हां मराठी शाळेत विचारायचं ना. आता ना विचारत नाही आरकेमध्ये. तुम्हाला नसेल विचारत, मोठी शाळा आहे ना. आम्हाला इथं गावात. तिकडे विचारता म्हणजे गुरुवारीच विचारता फक्त. हां एकच होतं. नाही ना, थांब ना, अजून एक सांगतो ना. 3 भाऊ वाढायला, 12 जण जेवायला, ओळख बरं ते काय असेल? घड्याळ आणि घड्याळातले 3 काटे आणि ते 12 अंक. हां बरोबर. बरोबर ना. हे पण मला खूप मराठी शाळेमध्ये. हां विचारलं गेलं होतं. अजून एक सांगू का? हां विचार. रानातून आली सखी, तिच्या मानेवर दिली बुकी आणि तिच्या घरभर लेकी. रानातून आली सखी, तिच्या मानावर दिली बुकी आणि तिचे घर भरले की. कांदा तर एकच असतं, वांग पण एकच असतं, बटाटे पण एकच असतं, लसूण. बरोबर बरोबर. बरोबर. मला माहिती. मराठी शाळेत खूप मजा यायची. हो यार खरंच. पण आता तशी मजा नाही येत यार.
तर मित्रांनो आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. पुढच्या ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.